आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय की बॉल ओके अगदी आपण पाहिलं तर अक्षय 11 कुडावे आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल तिरंगा 11 शिवकर या दोन संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळतोय. खूपच विलंब झाला. काल यावेळेस मॅच कंप्लीट झाली होती आणि आज मात्र आपण पाहिलं तर आपण पाहतोय की मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या गाडीमधून प्रवास करायचो नोकरीसाठी जात असताना ज्यांच्या गाडीमधून सातत्यानं प्रवास करायचो ते दिलीपजी कुटले यांचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं मनापासून करूया कौतुक. सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट प्रेमींचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. अंपायर ग्रीन सिग्नल स्टार्ट द मॅच इन अ फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल पिचिंग करायला समालोचन कक्ष एंड कडून वासुदेव अंग्रे राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करण्यासाठी सज्ज असणार आहे. चार षटकांचा सामना आहे. समोर स्ट्रायकर एंडला ऋषी ठोंबरेला आपण पाहतोय. ऑन साईडला आलाय खोलवर टप्प्याचा बॉल हलक्या हाताने डिफेन्स केल्यानंतर एक धाव तिथे अर्जित केली गेला. एका धावेनं अकाउंट ओपन केलं. एक धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत तब्बल आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती एका धावेनं अकाउंट ओपन करत असताना बॅटिंग टीमनं मात्र पहिल्या इनिंग्सला सुरुवात केल्या. ऑफिशियल पंच दीपक पाटील सरांना विनंती आहे 5:07 झालेत. 27व्या मिनिटाला मात्र मॅच कंप्लीट इनिंग कंप्लीट व्हायला हवी. अगदी ऑफस्टिकच्या लगत पिचिंग केला. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स वासुदेव अंग्रे. जरी त्याच्या शरीरयष्टीकडे पाहिल्यानंतर असं वाटत असेल की हा 17 आणि 18 वर्षाचा खेळाडू आहे परंतु नव्हे बराच काल याचा देखील अनुभवाची शिदोरी असलेला हा खेळाडू आहे आणि तो आज या क्रीडांगणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ऑन साईडला आले होते लॉफ्ट करायचा होता परंतु फटक्यामध्ये मनसुबा नव्हता. कोणत्याही प्रकारची अलाइनमेंट नव्हती किंवा प्रॉपर टायमिंग नव्हतं. परफेक्ट नियोजन देखील नव्हतं आणि त्यानंतर हा आणखीन एक निर्धाव चेंडू. इट्स अ डॉट बॉल. तुम्ही वासुदेव अंग्रेच्या समोर खेळत असताना तुम्हाला ठाऊक हवं की कोणत्या पद्धतीने क्रिकेटच्या रणनीती आखली पाहिजे. मॅनंट्री पॉवर प्लेचं पहिलं षटक शरीरापासून दूर ठेवला. ऑफस्टिकच्या लगत आणखीन एक डॉट बॉल. मानस उद्रेला मात्र आतापर्यंत शांत बसवलं. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर थोडंसं मनोवैज्ञानिक दडपण वाढलं असेल. 5 चिमुकल्या प्रेक्षकाला विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर व्हायचं. ऑन साईडला फटका सजवायचा होता परंतु टॉपेज लागल्या. बॉल बराच वेळ हवेमध्ये जज केला गेला. टिपला गेला. संपतोय मानस उद्रेचा खेळ. डीजे नवीन बॅट्समन क्रीडांगणामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय अजय ठोंबरेला इनेट नंबर 3 वरती क्रीडांगणावरती दाखल होत असताना अजय ठोंबरे आणि समोर स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय की त्याचबरोबर आपण पाहतोय की मुख्य व्यासपीठाकडे सन्माननीय अतिथी मान्यवर रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि तसेच रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशदादा वाकडीकर आणि त्यांच्या समवेत राजेशजी उदार यांचं मुख्य व्यासपीठाकडे शुभागमन होत असताना सहर्ष सहर्ष स्वागत आहे मंगेशजी वाकडीकर सर आपलं सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट प्रेमींचं 2 मिनिटं सामना थांबवायचा. उरण मतदार विधानसभेचे कर्तव्यशील आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी साहेब यांचं या मुख्य व्यासपीठाकडे शुभागमन होत असताना फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं शुभागमन केलं जाईल. वेलकम टू 2024 सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये सन्माननीय अतिथी मान्यवर उरण विधान मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेश शेठ बालदी साहेब यांचं सहर्ष सहर्ष स्वागत.
फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्माननीय अतिथी मान्यवर उरण विधान मतदारसंघाचे कर्तव्यशील आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय। मॅच चालू आहे सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर अक्षय 11 कोडावे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय की तिरंगा 11 शिवकर, एका बाजूला ऋषी टोंबरे आणि दुसऱ्या बाजूला प्रेम गायकवाड, एका बाजूला अजय टोंबरे आणि दुसऱ्या बाजूला संदीप पाटील असतील अशा धाकड फलंदाजांचा भरणा असलेला हा दोन्ही तुल्यबान संघ आपण पाहतोय। आणि या क्रीडांगणावरती सन्माननीय अतिथी मान्यवर उरण विधान मतदारसंघाचे आमदार सन्माननीय कर्तव्यशील आमदार महेश शेठ बालदी साहेब यांचं सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये बाल गोपाल ग्रुप यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। जाऊया क्रीडांगणाकडे। मॅच खूप महत्वाची आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सायकरेनला आहे ऋषी टोंबरे, टीमचा ट्रम्प कार्ड आहे, परंतु सातत्याने गोलंदाजीमध्ये आपण त्याला पाहत असतो, परंतु आज फलंदाजी करायची आहे। कशा पद्धतीने फलंदाजीचा रचना रणनीती आखली जाईल, कारण की काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये वेळेचा अभाव तुमच्यावरती पडलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला मनोवैज्ञानिक दडपण देखील वाढत जाणार आहे। तुम्ही एका वेळी 2-2 ठिकाणी खेळताय आणि त्यानंतर आपल्याकडे कुठेतरी वेळ कमी पडतो। मान्य श्री अविनाशजी हुदार साहेब यांचं सुद्धा आगमन होते, सहर्ष स्वागत असेल। आणखीन एक निर्धाव चेंडू, प्रेम गायकवाड, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे, जे वेचलंय ते मात्र आता या मैदानामध्ये पूर्णपणे सोडत असताना काय अचूक बेदकता आपल्याला पाहायला मिळते। ऑन साइडला आलेत, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, शरीरापासून बचावात रित्या खेळण्याचा प्रयत्न होता, बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयशस्वी ठरतोय आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल। हृदयाचे टोके डोकेदुखी वाढत चालली आहे। कुडावे टीम अडचणीमध्ये येते की काय पहिल्या इनिंग्स मध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये करताना 8 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 रन आले। लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, काऊ कॉर्नरला संदीप पाटील आहेत, कोणतीही चूक नाहीये। पहा गॅदर इतकं सुंदर आहे आणि त्यानंतर फेकी देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं, ज्या पद्धतीने कलेक्शन केलं त्याच पद्धतीनं अचूक फेकी आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रेम गायकवाडला आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट न मारा करेल राईट हँड बॅट्समन साठी। समोर अजय ठोंबरे आहेत, अतिरिक्त उचली, इट्स व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र दंडित केलं जाईल पंचांकडून। फर्स्ट वॉर्निंग, पहिली सूचना गोलंदाज प्रेम गायकवाडला येते। यानंतरचा बॉल मात्र भीमर अर्थातच नो बॉल घोषित केला जाईल, त्यासाठी मात्र दक्षता घ्यायला लागेल गोलंदाज प्रेम गायकवाडला। ऑन साइडला स्वीट साऊंड आलाय, हँडचा मॅन बिग स्ट्रोक, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार। झालेला आहे कुडावे संघासाठी। प्रत्येक षटकारास हरिभक्त परायण राजेश महाराज हुदार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कुडावे संघासाठी। प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक हरिभक्त परायण राजेश महाराज हुदार। तसेच निखिल भोईर यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे।
ऑन साईडला खूप चांगला कव्हर ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रेम गायकवाडची चपलाही आपण पाहिली असेल. बॉल हातामधून जरूर निसटला, परंतु मात्र एक धाव काही रोखता आली नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा डबल स्कोर कार्डवरती आपण धावसंख्या पाहतोय. 11 लॉस ऑफ दी 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग लाईनअप करत असताना सोहम ठोंबरे स्ट्रायकर एंडला आहे, त्याच्याकडून खूप साऱ्या आशा असणार आहेत, परंतु समोर संदेश पाटील ऑन साईडला उंची गाठल्या, परंतु लांबी काढता आली नाही. परतीचा प्रवास करावा लागेल. पकडला गेलाय झेल, संपतोय फलंदाज. सोहम ठोंबरेचा खेळ गोल्डन डकचा शिकार बनत असताना डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतील सोहम ठोंबरे. डीज साऱ्या आशा असणार आहेत, परंतु साईडला आला, परंतु ऑफ कट केला. पूर्णपणे शफल एसटीच्या बाहेर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वाईट लेंथ यॉर्कर ज्या ज्या वेळेस पडतो ना त्या वेळेस मात्र दुविधा फलंदाजाला निर्माण होत असतात. कुठल्या प्रकारचा फटका केलावा ही दुविधा मात्र मनामध्ये निर्माण होते आणि त्यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत असतो. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 11 या अंकावर स्थिरावलेली. पहा काय परफ्यूम डिलिव्हरी. श्वास रोखून धरायला भाग पाडलं जाते. अगदी डोळ्याची पापणी बंद व्हावी तत्पूर्वी मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर मात्र मनोवैज्ञानिक दडपण वाढेल. सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांना विनंती आहे की आपण सामना सुरू ठेवा. इकडे स्वागत कक्षामध्ये स्वागत समारंभ केला जाईल. दरम्यान आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. या उरण विधानसभेचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेशजी बालदी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. विद्यमान सरपंच मनोहरजी भोईर आणि माननीय श्री बालकृष्णजी फडके आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी आमदार साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून या शृंखलेस हजेरी लावल्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीनं आमदार साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेशजी बालदी साहेब. माननीय श्री मंगेशजी वाकडीकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. मी अविनाशजी हुदार आणि श्री बालाराम हुदार यांना विनंती करतो आपण या ठिकाणी तसेच माननीय श्री राजेशजी हुदार आपण यायचं आहे समोर मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी. सन्माननीय अतिथी मान्यवर आपण पाहतो की मुख्य व्यासपीठावरती परतीचा प्रवास करत असताना आपण पाहिलं तर उरण विधान मतदारसंघाचे कर्तव्यशील आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी साहेब आणि त्यांच्या समवेत रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर सर या दोन्ही मान्यवरांचं करूया मनापासून कौतुक. साहेब आपण आपला अमूल्य वेळ अगदी जनतेच्या कामासाठी प्रत्येक क्षण आणि क्षण उपलब्ध असणारे आमचे महेश शेठ बालदी हे इथून आता रजा घेताना आपल्याला दिसतील की अगदी वेळात वेळ काढून नांदगाव गावावरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी आज या मंचावरती उपस्थित झाले. तरी साहेबांचं करूया पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद देऊयात. जाऊयात क्रीडांगणावरती जिथे सामना सुरू आहे. अक्षय 11 कोडावे आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की तिरंगा 11 शिवकर. पहा अतिरिक्त प्रेक्षकांना विनंती करेन की आपली गाडी आहे बाईक आहे ना
आपण बाहेरून घ्या, कारण की खूप वेळ निघून चाललाय. अजूनही 2 सामने बाकी आहेत. ऑन साईडला आलेत अजय. आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु ऑफ कट केल्यानंतर लेग कट आपल्याला पाहायला मिळाला. मगाशी संदीपनं ऑफ कट केला आणि आता येणाऱ्या गोलंदाजानं मात्र लगेचच लेग कट केला. साईनाथला आपण पाहतो खूप चांगल्या पद्धतीनं. आता ऑफ कट पाहायला मिळाला. बघा किती चपलाई आहे, शरीरापासून दूर ठेवला. तिथे मात्र अतिघाई आणि संकटातनी परतीचा प्रवास. आणखीन एक फलंदाज क्रिकेट मधली आत्महत्या करून डगआउटच्या आश्रयाला बोपलाही न फोडता. डीजे वाजव गाणी तुझे. रोहित पाटील आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती येत असताना. ऑन साइडला हँडसम अँड बिग स्ट्रोक. लांबी सहित उंची देखील पाहायला मिळाली. बॉल चाललाय संदीप पाटीलच्या डोक्यावर. दस्तक पे मस्तक देत असताना इनिंग्स कंप्लीट होत असताना बॅटिंग टीमनं टोकलाय षटकार. बॅटिंग टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 22. पाटील आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती येत असताना. ऑन साइडला हँडसम अँड बिग स्ट्रोक. लांबी सहित उंची देखील पाहायला मिळाली. रोहित पाटील, रोहित पाटील, रोहित पाटील. जा, जा, जा. पहा ते मारुती सुझुकीचं स्टॉक यार्ड आहे गाड्यांचं. त्यांच्या समोर जी वाहनं पार्क केलेली आहेत त्या गेट समोर, त्या वाहन चालकांना विनंती आहे की आपलं वाहन आपण तिथून बाजूला करायचं. निखिल भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. इको गाडी आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर रिक्षा आहे. एक रिक्वेस्ट आहे त्या चालकांना की आपण आपली गाडी तिथून हलवायची. पहा किती शिस्तबद्ध केलं. तिरंगा शिवकर संघ आज दुपारच्या सत्रापासून संपूर्ण कौतुक करायला हवं सरपंच ट्रॉफी ऑर्गनायझरांना, कारण की अगदी शिस्तप्रिय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 23 धावांचं लक्ष मात्र आपल्या समोर उभं आहे आणि त्या लक्ष्याला कशा पद्धतीनं सामोरं जातील.
काय लेखाजोगा असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत राहा सरपंच ट्रॉफी 2024चं थरार नाट्य. मायक्रोफोनवरती येतील माझे साथी समालोचक भिंगारून एक सुमधुर आवाज मयूर पाटील यांना. चला कुडाळे संघ क्षेत्ररक्षण सजवा, वेळ फार कमी आहे, स्पीडअप करा. राकेश ठोंबरे, ऋषी ठोंबरे, मान्य श्री रवींद्र दादा कृष्णा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हावं. आम्ही मगाशीच तुम्हाला पाहिलं होतं, मात्र ती गडबड सुरू होती त्यामध्ये आमचं नाव घेण्याचं राहून गेलं. माननीय श्री रवींद्र दादा पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती असा आपण या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. हेलो, तो लौट चलेंगे दोस्तों. कुमार सलामी की जोड़ी. अनिकेत जी ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कुमार अनिकेत दादा ठोंबरे यायचे, आपण सुद्धा या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे, अतिथी कक्षाची शोभा वाढवायचे. अनिकेत दादा ठोंबरे कुडावे. चला कुडावे संघ. राकेश, वेळ फार कमी आहे. हेलो, तो सुबह के सत्र में, शाम के सत्र में हम सभी दर्शकों का, सभी मेहमानों का इस श्रृंखला के माध्यम से हम दिल से स्वागत करना चाहेंगे. अजय ठोंबरे गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे. सामने एक धाकड़ खिलाड़ी ज्ञानेश्वर पाटिल और उनका साथ निभाने वाले खिलाड़ी, इस टीम के ट्रम्प कार्ड खिलाड़ी संदीप पाटिल. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. अजय ठोंबरे राइट आर्म और द विकेट से. इस बार गेंद के नीचे खिलाड़ी आए हैं वहां पे, लेकिन बाल बाल बचेंगे खिलाड़ी. खतरे की एंड से दौड़ रहे थे ज्ञानेश्वर पाटिल. पहली गेंद के ऊपर सिंगल आया है. सिंगल के साथ अपने पारी का आगाज टीम के अकाउंट ओपन करते हुए नजर आएंगे खिलाड़ी ज्ञानेश्वर पाटिल. पहली एक गेंद का खेल समाप्त हो चुका है. पहली गेंद डाली है गेंदबाज अजय ठोंबरे ने. शानदार गेंद डाली थी, सम्मान देके खेला हल्के हाथों से और सिंगल के साथ अपने पारी का आगाज करते हुए नजर आएंगे. चलो ज्यादा टाइम पास नहीं करना है, वक्त बचाना है. यहाँ पे वक्त किसी के लिए रुकता नहीं है, वक्त के लिए हमें रुकना पड़ता है. पहली एक गेंद का खेल समाप्त हो चुका है. सिंगल खर्च किया गेंदबाज अजय ठोंबरे ने. दाहिने हाथ के खिलाड़ी आपको संदीप पाटिल ऑन स्ट्राइक पर नजर आएंगे. चलो स्पीड अप करना है दोस्तों. एक खिलाड़ी देख सकते हैं लॉन्ग ऑन में, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर में. ऐसी फील्डिंग की विवरचना आपको देखने के लिए मिलेगी. हवाई यात्रा, लोअर फुल टॉस गेंद डाली थी, खराब गेंद डाली थी, लॉलीपॉप गेंद डाली थी और लॉलीपॉप गेंद का पूरे समाचार लेते हुए इसी के लिए जाने जाते हैं खिलाड़ी संदीप पाटिल इज ऑन फायर. एक खिलाड़ी देख सकते हैं लॉन्ग ऑन में, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर में. ऐसी फील्डिंग की विवरचना आपको देखने के लिए मिलेगी. हवाई यात्रा, लोअर फुल टॉस गेंद डाली थी, थैंक यू सो मच. 7 रन. इस बार उठा के खेला है, गेंद हवा में, गेंद जाएगी कबर पॉइंट सीमा रेशे के बाहर. 6 रनों के लिए संदीप पाटिल के बल्ले से आता हुआ एक और दंदन करने वाला दमदार छक्का. नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया. और यहाँ पे देखा जाए तो इस टीम का क्रिस गेल आ गया. संदीप पाटिल तो छा गया भाई. ये आया छक्का. छक्के के साथ टीम की कुल टोटल की बात की जाए तो 13 रन. जिस हिसाब से गेंदबाजी होनी चाहिए थी उस हिसाब से गेंदबाजी हुई नहीं, थोड़ी सी महंगी गेंदबाजी. अजय ठोंबरे द्वारा गैप बढ़ा है जहां से खिलाड़ी हटाया उसी दिशा में इस गेंद को खेला. गेंद जाती भी वन बाउंड सीमा रेशे के बाहर, लॉन्ग ऑन सीमा रेशे के बाहर. 4 रनों के लिए गेंदबाजी होनी चाहिए थी उस हिसाब से गेंदबाजी हुई नहीं, थोड़ी सी महंगी गेंदबाजी.
धन्यवाद डीजे मास्टर. माननीय श्री नितीनजी जयराम पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच माननीय श्री केतन जयवंत खुटले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. और यहाँ से शिवकर टीम को पीछा करना था, 23 रनों का पीछा करना था. पहले ओवर में रन आए दोस्तों 19. थोड़ी सी महंगी गेंदबाजी, केवल 12 गेंदे जीतने के लिए 4 रनों की जरूरत है. संदीप पाटिल जिसका आज बल्ला बोल रहा है, लोअर फुल टॉस गेंद डाली थी, जोरदार अपील हुई थी, उसका ज्यादा आत्मविश्वास कम देखने के लिए मिला था. और लेग बाइज के स्वरूप में सिंगल आता वहां 20 रन ऑन बोर्ड पर. 20 रन आने वाली 11 गेंदे जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत है. बीस रन देख सकते हैं. पहली गेंद डाली थी मानस उदरे ने. अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, ज्यादा से ज्यादा डॉट गेंदे कैसी डाली जाए उसकी तरफ ध्यान देना पड़ेगा. इस बार बल्ला जरूर घुमाया था संदीप पाटिल ने. बड़ा स्ट्रोक लगा के फिनिश करना चाहते हैं और पहली गेंद डॉट डाली है इस इनिंग में से बल्लेबाज संदीप पाटिल को गेंदबाज मानस ने ये गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई, अंपायर का इशारा, वाइड गेंद का इशारा आता हुआ, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई. 21 रन, 21 रन. गेंद जाती हुई डिक्लेयर क्षेत्र में 22 के स्वरूप में, लेग 22 के स्वरूप में सिंगल आता हुआ. 22 रन. गेंदें समाप्त हो चुकी है दोस्तों. 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. केवल 1 रन औपचारिकता. मुकाबले में जान नहीं बची दोस्तों. इसी के साथ मुकाबला फिनिश. ते एक मराठीमध्ये म्हण आहे, घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात. अभिनंदन शिवकर संघ. लगेचच बोरले संघाचा कर्णधार यायचे आपण नाणेफेकीचा कॉल करणार.